चलो पाहुणचार केल्याबद्दल धन्यवाद. आमचं कर्तव्य. चल येतो. काकींना वगैरे सांग. बघत राहा कमेंट पण करत राहा. चल बाय बाय. नमस्कार मंडळी, मी दुष्यंत तांडेल, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपला यूट्यूब चॅनलमध्ये. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. ओम नमः पार्वती पते, हर हर महादेव महादेव महादेव. आहे एकवीर माऊली, तुझं लक्ष असू दे. हा आहे श्रद्धाचा दादा, ज्यांच्याकडे मी आज थांबलेलो. धन्यवाद. काय त्रास झाला असेल तर आपण जाऊ एखाद्या वेळेस, मी स्वतः येईल ट्रेकिंगला. हो हो चालेल चालेल, सांगतो तुम्हाला कधी जायचं ते. चला येतो. इथूनच जाऊन असं लेफ्ट, परत एकदा लेफ्ट. ते बॅरिकेड्स वगैरे टाकलेले जायला काही मोठ्या गाड्यांसाठी केलेले, तिथूनच लेफ्ट टाकून श्रीरामपूर रोड. अच्छा अच्छा चालेल. चला येतो. चला का तर मंडळी, यांनी ना काल पातोळ्याची काहीतरी भाजी केली होती आणि भाजी आणि खीर एक नंबर होती. पहिल्यांदा असं मी पातोळ्याची भाजी खाल्लेली, पण भारी होतं. काय पण बोला, मस्त वाटलं जेवण वगैरे. यांच्याकडे राहायचं म्हणजे मी का निवडलं माहिती आहे का, कारण 3 दिवस मी बाहेरचं खातो आणि मला कायच नीट खायला भेटत नाही आहे. मग त्यामुळे बोललो की थोडं घरचं जेवण जेवूया. आणि जे जेवलो मस्त एकदम थोडं स्पायसी होतं आणि खूप म्हणजे खूप बरं वाटलं जेवण. मी तुम्हाला सांगायलाच विसरलो की आज मी जाणार आहे एक असा मंदिर पाहण्यासाठी जो पूर्ण डोंगराच्या आतमध्ये कोरलेला आहे. तो म्हणजे कैलास टेम्पल आणि त्याच्या बाजूलाच आहे कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, 12 ज्योतिर्लिंगामधला एक ज्योतिर्लिंग. तर आपण आज हे 2 प्लेसेस करणार आहोत. सकाळी यासाठी मी लवकर निघतो कारण क्लायमेट पण मस्त असतं, ट्रॅफिक पण नसतं, आरामात जाता येतं आणि असं सनराईज मला बघायला भेटतात. माझं एक छोटंसं स्वप्न होतं महाराष्ट्रातल्या हायेस्ट पीकमधून सनराईज बघायचं, म्हणजेच की कळसुबाई. तो स्वप्न मी पूर्ण केलं आहे कधीच माझं. काल मी एक स्टोरी टाकली होती इंस्टाग्रामला सप्तशृंगीला जाताना. तर त्यामध्ये माझा एक मित्र आहे, MH01 रायडर, आमचा एक ग्रुप आहे. त्याच्यामध्ये आम्ही हेमचंद आहे, मी आहे, आदित्य आहे आणि मंदार आहे. आदित्यनी मला इंस्टाग्राम मेसेज केला, यू आर लिव्हिंग माय ड्रीम लाईफ. म्हणून बोललो की आज आपण बोलूया आपला थोडाफार स्वप्नांवर, की स्वप्न काय असतात आणि माझ्यासाठी माझे स्वप्न काय. माझे स्वप्न खूप सारे आहेत. मी स्वप्न जे आहेत ना, ते माझा एक वॉल आहे, टीव्हीची वॉल आहे, तिथे मी माझी सगळी स्वप्न लिहिली आहेत. अजून खूप काही आहे ते लिहिलेले नाही आहेत, पण त्याच्यातले मी 2 माझे स्वप्न थोडी पूर्ण केले आहेत. 2 का 3 स्वप्न माझे पूर्ण केले आहेत आणि बाकीचे 2 स्वप्न मला पूर्ण करायचे. माझे स्वप्न असे खूप आहेत. आपण कधी विचार करतो का की आपल्या आई बाबांचे स्वप्न काय आहेत? कारण की आपण जसं मोठं होत राहतो लहानपणीपासून, आपल्यामध्ये विचार येतात की मला हे करायचं आहे, मला ते करायचं, माझं हे स्वप्न आहे, माझं ते स्वप्न आहे, आणि आपण त्याच्यामध्ये रमून जातो. आपण कधी हा विचार करतच नाही की आपल्या आईबाबांनी आपल्याला वाढवता त्यांची कितीतरी स्वप्न सॅक्रिफाईस केलेत. ते विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. कधी टाईम भेटला तर आपल्या आईबाबांना एकदा विचारा की तुमचं स्वप्न काय आहे, तुम्हाला कुठे जायचं आहे, काय करायचं इच्छा आहे, एकदा त्यांना विचारा आणि त्या गोष्टी करा. मी करायचं ट्राय केलं होतं पण ते नाही झालं माझ्याकडून खरं तर. म्हणजे पप्पांना मी विचारतोय पप्पांचं स्वप्न काय, पप्पा मला सांगतच नाही आहेत. मम्मीला सांगितलं, मम्मी बोलते मला तिरुपतीला जायचं, तिरुपती बालाजीला. तिथूनचे तिकीट्स वगैरे सगळे बुक केले होते. झालं असं की निधी बोलते की तिथं दर्शन भेटणार नाही, त्यामुळे मी सगळे तिकीट कॅन्सल केले. म्हणजे मुंबईवरून ते तिरुपती बालाजीपर्यंत तिकीट बुक केले. मग तिरुपती बालाजीवरून कोल्हापूरला जाण्यासाठी, महालक्ष्मी दर्शन घेण्यासाठी, मग तिथून मुंबईला येण्यासाठी परत. तर असं मी पूर्ण 1 हफ्त्याचं प्लॅनिंग करून ठेवलेलं. काय झालं की निधी बोलते की तिथे दर्शनासाठी खूप टाईम लागतात, तर एवढूसा दिवस आपल्याला पुरणार नाही. त्यामुळे काय झालं की मी तिकीट कॅन्सल केले. म्हणजे मी ट्राय केलेलं की ते स्वप्न पूर्ण करायचं मम्मीचं, पण ते झालं नाही. तर एकदा विचारा आईवडिलांना तुमच्या की तुमचे काय स्वप्न आहेत. आपण असं कधी विचारत नाही, खरंच सांगतो ना. आईवडिलांशी आपला थोडाफार संवाद होतो, मुलांचं तर नाहीच संवाद होत जास्त करून. जर मुली असतील तर त्यांचा संवाद होतो, पण मुलांचा संवाद खूप कमी होतो आईवडिलांशी. माझा तर खूपच कमी होतो. मी तर घरी गेल्यावर फक्त जेवतो, हे करतो आणि जास्त माझं घरात बोलणं पण नसतं. कधी बोललो तर बोलतो आम्ही कुठल्या विषय, नाही तर आमचं तसं नाही. पण मुलींचं कसं ते आईशी बोलतात, पप्पांशी बोलतात, तर मुलांचं तसं नसतं. ट्राय करा की ते पूर्ण तुम्ही करू शकता तसं, कारण छोटंसं आयुष्य आहे. त्यांचं आयुष्य त्यांनी आपल्याला दिलं, मग आपलं
आपल्यामधलं थोडं आयुष्य आपण त्यांना का नाही देऊ शकत? आपल्या थोड्या आयुष्यामधले क्षण आपण त्यांच्यासाठी का नाही जगू शकत? कारण त्यांनी आपल्याला वाढवण्यासाठी पूर्णच्या पूर्ण त्यांचं आयुष्य पणाला लावलं, असं बोलू पण शकतो आपण, पणाला लावलं. कारण आपले सगळ्यांचे आई बाबा खूप स्ट्रगल करतात, कारण आपल्या शाळा, आपलं कॉलेज, क्लासेस, फी, कपडे, हे ते, इथे जा तिथे जा, पैसे, म्हणजे खूप त्यांची स्ट्रगल असते. आणि आपल्याला कसं सगळं आयतं मिळालेलं असतं, तर त्यामुळे आपल्याला त्या गोष्टीची थोडीफार किंमत नसते. त्यामुळे आपण कसं उपट सोडल्यासारखं इकडे तिकडे फिरत असतो, तोंड मारत असतो, हे असं काही असतं. तर आता बस झालं आणि आता आपण पुढे जाऊया. आणि हे सूर्यदेवाचे आपल्या दर्शन अशा प्रकारे घडतच आहेत. आणि असं एकदम थंडगार वातावरण आहे इथूनचा वेदरसुद्धा. दुपारी ऊन लागेल. आत्ता सध्या माझ्या फ्रेंडकडून जे कैलास टेम्पल आहे ते 105 का 106 किलोमीटर होतं. पोचलो श्री पूर्ण ज्योतिर्लिंग कृष्णेश्वर महादेव. हे पोचलो शेवटी आलो मी इथे. तर मंडळी, आता इथे मला रूम भेटलेला आहे. गुरुकृपा भक्त निवास असंच काहीतरी आहे. ते इथे 500 रुपयामध्ये आपल्याला रूम भेटलेला आहे. तर आता मी सध्या हे करतो आणि मग बोलू तुमच्याशी. खूप लकीली मला रूम भेटतात सगळीकडे, कारण इथे कुठेच जास्त म्हणजे 1200, 1500, 800 असेच रूम बोलतात आहेत. ते जास्त रूम भेटत नाही आणि रूम पण मस्त आहेत. हा तो भक्तनिवास आहे, गुरुकृपा भक्तनिवास. जर तुम्हाला कधी इथे यायचं असेल तर या 2 नंबरापैकी कुठल्याही नंबरवर तुम्ही कॉल करू शकतात. आणि इथूनचे रूम्स वगैरे मस्त आहेत, आत्ताच बनवलेले आहेत हे रूम्स बघा. तर आता आपण निघूया कृष्णेश्वराचं दर्शन घ्यायला, मग त्यानंतर आपण जाऊया कैलास टेम्पलला. चला. हा मंदिराचा गेट आहे आणि मंदिराच्या गेटच्या बाजूलाच म्हणजे गेटच्या पहिलाच इथे पार्किंग लागतो. तर तुम्ही तुमच्या गाड्या वगैरे पार्क करू शकता. तर आपण जाऊया दर्शनासाठी. छत्रपती शिवाजी आपल्या महाराजांच्या आजोबांची समाधी आहे. आजोबांची त्यांची समाधी आहे. आणि मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नाही, मोबाईल बॅग्स वगैरे अलाउड नाही. तर आपण इकडे तुम्ही कधी आलात तर अजिंक्य या आणि लॉकर्स वगैरे लॉकर आहेत, तर तुम्ही मोबाईल बॅग वगैरे ठेवू शकता. तर आता आपण ते मोबाईल वगैरे ठेवूया आणि मग दर्शनाला जाऊया. आणि एक गोष्ट इथे अशी म्हणजे की तुम्ही शंकराच्या पिंडीला इथे हात लावू शकतात आणि तुम्ही तुमचं काही फुलं वगैरे घेतली तर तुम्ही तिथे व्हायला सुद्धा तुम्हाला भेटतात. कारण काही मंदिरामध्ये आपल्याला ते अलाउड करत नाही, पण इथे अलाउड करतात. आता मला असे आजी बोलले. तर आता आपण आतमध्ये जाऊन प्रत्यक्ष ते पाहूया आणि अनुभवूया. आता दर्शन करून झालं आणि मस्त वाटतं दर्शन करून. आता आपण जाऊया कैलास टेम्पलला. इथून कृष्णेश्वर मंदिरापासून कैलास टेम्पल आहे फक्त येण्यासाठी 500 मीटर. आणि इथून हा एंट्रन्स गेट आहे. एंट्रन्स गेट आहे आणि एंट्रन्स गेटपासून कैलास मंदिर हा 200 ते 300 मीटर आहे, सिक्युरिटी गार्डने सांगितलं. तर हा असं इथूनचा परिसर आहे. ही माझी आवडती फुलं आहेत, बोगनविला. हा तुम्हाला दिसतोय तो आहे कैलास टेम्पल. हा बघा, तिथेच आपल्याला आता जायचं आहे आणि त्याबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. पहिला मला तिथे पोहोचू द्या आणि इथे एंट्री फी वगैरे आहे की नाही ती मी एकदा बघतो. जर एंट्री फी असेल तर तुम्हाला सांगतो किती आहे काय नाही, तर फ्री असेल तर तेही तुम्हाला सांगतो. तर मंडळी, इथे आतमध्ये जाण्यासाठी तुम्हाला 40 रुपये तिकीट आहे नॉर्मल पब्लिकसाठी आणि फॉरेनर असणार. आतमध्ये कैलास टेम्पल आहे, वेरूळ लेणी आहे. तुम्हाला जर कॅशमध्ये तिकीट काढायचं असेल तुम्ही त्या तिकीट काउंटरवर जाऊन तिकीट काढू शकतात. आणि जर तुमच्याकडे कॅश नसेल, तुम्हाला ऑनलाईन काढायचं असेल, तिथे एक स्कॅनर आहे. तर तो स्कॅन करून तुम्ही ऑनलाईन तिकीट काढून तिथे गेट आहे तिकडे दाखवून ते तुम्हाला आतमध्ये सोडतात. जर तुम्ही कॅशमध्ये तिकीट काढायचं असेल तुम्हाला सांगितलं 40 रुपये तिकीट आहे. आणि जर तुम्ही ऑनलाईन तिकीट काढलं तर इथे ऑनलाईन 35 रुपीज तिकीट आहे. तर मग आता आपण तिकीटसुद्धा काढलेलं आहे. आता आपण जाऊया कैलास टेम्पल पाहण्यासाठी. हा इथूनचा गेट आहे, इथूनच सगळ्यांना एंट्री भेटते. आणि जेव्हा तुम्ही इथे एंटर करता तेव्हा तुमच्या राईट साईडला एक नकाशाचं दगड, तर इथे टोटल 34 केव्ज आहेत ते तुम्हाला दाखवतात आता नकाशावर. हे बघा, हे तुम्हाला जे निशाण दिसत आहेत ना, जे स्ट्रक्चर त्या टाईपमध्ये इथे केव्ज आहेत सगळे. आणि हा इथूनचा नकाशा आहे पूर्णपणे.
आता आपण जाऊया कैलास टेम्पल जवळून पाहण्यासाठी. तर मंडळी, या मंदिराचं एक वैशिष्ट्य असं आहे की हे जे मंदिर आहे ते वरच्या बाजूने कोरत आलेले आहे आणि डोंगराच्या म्हणजे वरच्या बाजूने ते कोरत आलेले आहेत आणि आतील बाजूस पण खूप असं छान असं कोरीव काम केलं. रामायण दाखवलेलं आहे, महाभारत सुद्धा इथे कोरलेली आहे. तर चला आपण तेच आता आतमध्ये जाऊन पाहूया. मंदिरामध्ये तुम्ही बघणार ना तर इथे पाणी जाण्यासाठी पण एक व्यवस्था आहे. आता तुम्हाला दाखवत आहे माझ्या पाठी, तुम्ही इथे एक गुफा बघताय छोटीशी. ती ॲक्च्युली गुफा नसून हे इथून पाणी जाण्यासाठी हे बघा त्यांनी त्या टायमाला सिस्टम केली आहे. हे बघा इथून हे पाणी जातं, म्हणजे पावसाळ्यात जेवढं पण इथे पाणी जमतं ना सगळं ते इथून पाणी जातं. ती विचारपूर्वक केली असेल. आणि हा जो टेम्पल आहे तो एक आश्चर्यच आहे की वरतून कोरीव काम करत हे पूर्ण कोरलेलं आहे. आणि यावर आतमध्ये आपल्याला रामायण महाभारत याचे सुद्धा प्रसंग पाहायला मिळतात. ते पण सगळे नक्षी कोरीवकाम केलेले आहेत त्यामध्ये. आणि हा असा काही कैलास टेम्पल आहे. आतमधला भाग हा पूर्णपणे. आणि हा एक स्तंभ आहे आणि त्या साईडला अजून मी गेलो नाही आहे. लेफ्ट साईडला मी ॲक्च्युली राईट साईडून सगळं चालू केलं आहे बघायचं. म्हणजे काही जे शिल्प आहेत एके वेळी ते सगळे तोडण्यात आलेली. आणि जर तुम्हाला इथे गाईड हवा असेल ना तर इथे गाईड पण तुम्हाला करून भेटतो. पण इथे गाईडसाठी 2000 रुपये काहीतरी फी आहे गाईडची. जर 200-300 असलं असतं तर मी केलं असतं गाईड, पण इथे 2000 का 1500 रुपये फक्त गाईड घेतो. तर आपल्याला तेवढं अफोर्ड ना. आपण तुम्हाला अशीच माहिती सांगू. हे बघा ना, तुमची नक्षीकाम बघा, एक आश्चर्यच म्हणायचं याला. आणि याचा अजून एक किस्सा असा आहे, म्हणजे की समजा की आपण कुठला डोंगर खोदतोय, ठीक आहे, हा जो आपण मंदिर शिल्पकलेमध्ये घडवलं, पण याचा जो उरलेला दगड आहे तो आजूबाजूच्या परिसरामध्ये तुम्हाला कुठेच भेटणार नाही. तो दगड गेला कुठे पूर्ण, हे पण एक विचारात्मक गोष्ट आहे. तुम्ही जेव्हा कधी इथून राईट साईड येणार ना तर हा तुम्हाला माझ्या पाठी हा गुहा दिसतोय. इथे एक शिवलिंग आहे. मला पण पहिलं लक्षात नाही आलं, पण नंतर मी जवळ जाऊन बघितलं तर इथे शिवलिंग आहे. हे बघा ना. जेव्हा तुम्ही उजव्या साईडून येतात आणि इथे एक गुफेमधली शिवलिंग बघून तुमचं झाल्यानंतर तुम्हाला समोरच दिसतं रामायण जे भिंतीवरती पूर्णपणे कोरलेलं आहे. आणि थोडं तुम्ही आता परत पुढे गेले की इथे तुम्हाला हत्ती, सिंह आणि एक काल्पनिक प्राणी पण आपल्याला पाहायला मिळतो इथे. आणि त्याच्याच थोडं तुम्ही पुढे गेले ना म्हणजे की इथे, तर इथे रावणाने पूर्ण कैलास पर्वताला उचललेला आहे असं इथे दाखवण्यात आलेलं आहे. हे बघा.
तर मंडळी जो डाव्या साईडचा भाग आहे म्हणजे आपण बघितलं त्या साईडला रामायण होतं भिंतीवर कोरलेलं आणि जो डाव्या साईडला जेव्हा तुम्ही राऊंड मारून येतात तेव्हा तुम्हाला या भिंतीवर पाहायला भेटतो महाभारत. हे बघा इथे या भिंतीवर पूर्णपणे महाभारत कोरलेले आहे. जेव्हा आपण उजव्या बाजूने प्रदक्षिणा मारायला स्टार्ट करतो तेव्हा आपण एक स्तंभ पाहिला होता. तसाच सेम स्तंभ डाव्या बाजूस सुद्धा आहे. हे बघा तुम्ही माझ्या पाठी पाहू शकतात. हा बघा हे बघा इथून इथे वरती जाता येतं. आता आपण इथून वरती जाऊया. म्हणजे तुम्ही जेव्हा इथे वरती येतात तेव्हा उजव्या बाजूस तुमच्या नजरेत पडतं एक नंदी महाराज. जिथे नंदी असतो तिथे शिवलिंग असतोच. हा बघा हे आहे इथे नंदी महाराज आहेत. तर आता आपण महादेवाचे दर्शन घेऊया. आतमध्ये जाऊन आता आपण आतमध्ये शिवलिंग बघितलं. तर शिवलिंगाचं जेव्हा तुम्ही पाणी जल अर्पण करतात तेव्हा जे पाणी आहे ते इथे बाहेर येतं. हे बघा आता इथे आपल्याला समजून ते येत नाही हे मकरमुख आहे की गोमुख आहे. जर तुम्हाला काही माहीत असेल तर कमेंट करून मला तुला नक्की सांगा. जेव्हा तुम्ही मंदिराच्या वरच्या भागामध्ये येतात तेव्हा तिथून तुम्ही पूर्ण मंदिराच्या वरती एक राऊंड मारू शकतात आणि तिथून पूर्ण जो मंदिराचा बाह्य भाग आहे तिथे तुम्हाला पूर्णपणे व्हिजिट करता येतो. या हे बघा हे असं काही तुम्हाला इथूनचं दृश्य दिसतं आणि तुम्ही इथून पूर्ण मंदिरा जिथे शिवलिंग आहे त्याच्या पूर्ण मंदिराच्या परिसराला एक बाह्य चक्कर मारू शकता.
वरती गेले ना तुम्ही अजून वरती? नाही. तिकडे पण जायचं, बघूया कुठून जात आहे. पाहिल्यानंतर दिसला पाहिजे. हां दिसणार. हो धन्यवाद. तर इथे सुद्धा अप्रतिम अशी नक्षीकाम केलेलं आहे, तुम्हाला दाखवतो. तर आता आपण आलेलो आहे जो मंदिराचा प्रवेशद्वार आहे त्याच्या एक्झॅक्टली वरती. तर हा असं काही पॅसेज आहे जो मंदिराचा एकदम प्रवेशद्वारावर आहे. हे बघा, इथून मंदिराचा प्रवेशद्वार आहे इथूनचं. तर इथून आपल्याला उजव्या साईडलाही जाता येतं आणि डाव्या साईडलाही जाता येतं. तर आता आपण चाललेलो आहोत उजव्या साईडला. इथे पण तुम्ही बघणार ना तर इथे तुम्हाला गणपतीचं एक कोरीव काम दिलेलं दिसतं. हे बघा, आपण आता प्रवेशद्वाराच्या वरच्या डाव्या बाजूस आहे, डावा बाजूस. तर डाव्या बाजूस हा असा आहे आणि समोर बघितल्यावर तुम्हाला पूर्ण जो डाव्या साईडचा मंदिर आहे त्याच्यावर पूर्णपणे नक्षीकाम केलेलं आहे, ते पूर्ण सगळं काही दिसतं. हे बघा, हा आहे प्रवेशद्वार. इथे हे नंदीचं मंडप आहे हे वालं, आणि जो ते बघतायत तुम्ही ते आहे शंकराचं मंदिर, आणि हे आहे तो स्तंभ, हा आहे हत्ती. आणि आपण जेव्हा वरती येतो ना तेव्हा आपल्याला अजून समजतं की या साईडला पण गुफा आहेत, केव्ज आहेत या साईडलाही आहेत. म्हणजे या साईडला जाण्यासाठी रस्ता हा इथून आहे, पण सध्या हा रस्ता बंद केलेला आहे. तर आता आपण प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूने पाहिलं, तर आता आपण जाऊया प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस. मंडळी, अशा प्रकारे मी तुम्हाला आतमधलं कैलास टेम्पलबद्दलचं सगळं सांगितलेलं आहे. आता आपण एकदा कैलास टेम्पल या पठारावरून बघायला जाऊया. हे तर आपल्याला कैलास टेम्पल असं दिसतं, पण इथून वरतून सुद्धा आपण कैलास टेम्पल वरतून पाहू शकतात. तर तिथून जाण्यासाठी आपल्याला कैलास टेम्पलच्या उजव्या बाजूने इथून जावं लागतं. तर इथूनच आपल्याला वरती जायचं आहे. तर मंडळी, इथून आपल्याला कैलास टेम्पलचा वरतून व्ह्यू पाहता येतो. तिथे पण आपण जाऊ शकतो, पण सध्या इथून सुद्धा बंद करते जाण्यासाठी, आणि तिथून सुद्धा एक रस्ता असं हा, तर तो सुद्धा बंद केलेला आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आपला कैलास टेम्पल पूर्णपणे बघून झालेला आहे. तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आज या व्हिडिओमध्ये मी प्रश्न जो विचारला त्याचं उत्तर द्यायला सुद्धा विसरू नका. तर भेटूया आता आपण उद्या.